गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू देव दयाचा अंकिला स्वये संचला त्याच्या घरा एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय देव तयाचा अंकिला स्वये संचला त्याच्या घरा पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना सद्गुरु निष्कलंका जयाचे गीते जीवाची ताटिका ज्ञान होय लोकाति भाविका ग्रंथातिया ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा अखंडानंद बोधाय शिष संतापहरिणे सच्चिदानंद रूपाय रामाय गुरुवे शरण शरणाजे एकनाथ शरण शरण एकनाथ तुमचे पायी माथा ठेविला तुमचे पायी माथा ठेविला शरण शरणाचे एकनाथा शरण शरणाचे एकनाथा तुमचे पाये माझा पाये माझा नका पाहो गुण दोष नका पाहो गुण दोष दास पायांचा दास पायांचा नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा प्रेमळ संत सज्जन मातात ग्रामस्थ चरे तथा आपण सर्व आदिनाथ संप्रदाय नामधारक मंडळी आज आपल्या जीवनातलं एक विशेष पर्वणी आहे. वैकुंठवासी सद्गुरू स्वामी तुकोबाराय बाबांचा आजचा हा पुण्यतिथीचा महोत्सव सोहळा आहे.
बाबाने आपल्याला सर्वांना निरोप देऊन गेले. हाची निरोप गुरूंचा. तो निरोपाप्रमाणे आपलं जीवन जगावं. ये दे ए डोळा भोगो मुक्तीचा सोहळा या जन्मामध्ये आपलं सार्थक करून घ्यावं. बाबांचं जीवन आपण जवळ सर्वांनी पाहिलं, मी पाहिलं, तुम्ही पाहिलं. त्यांचा जो त्याग होता तो काही अलौकिक होता. पण जे परंपरेने आलं ते परंपरेने पुढं द्यावं ही त्यांच्या अंतस्करणातली आपल्याबद्दलची सद्भावना होती. वास्तविक पाहता ते षटकर्णी होऊ नये ही संप्रदायाची रीत आहे. आदिनाथ गुरु सकळ शिकत ते व्हावे, सगळ्यांना माहिती व्हावं. प्रगट गुह्य बोले. हे गुह्य आहे ते साधू संतांनी आपल्यासाठी प्रगट केलं. पण आपण ते प्रगट केलेलं गुह्य आहे त्याला आपण काय व्हावं? अधिकारी व्हावं. गोड वधू नको बा त्याला, अधिकार नशेबा ज्याला. ज्याला अधिकार नाही त्याला हे गुह्य सांगू नये. त्याचं कारण आहे हे वातावरण जे आहे ते आधी जग हे उद्धट, गुज घेऊन होती चावट, मोडे भक्तीची वाट संकाधिक कोपती. त्याला कळालं हे त्याचं अज्ञान आहे. कळले म्हणते आम्हा ब्रह्मज्ञान, धुरेचे अज्ञान जाणार. ज्यांना कळालं उसने छुपाया विठाला विठला. त्याने छुपाया म्हणजे आतमध्ये ठेवलं. ते या परमार्थाचा अधिकारी आहे. आतमध्ये ठेवल्यानंतर ते प्रगल्भ जसं होतं तसं ते बाहेर प्रकट होतं. सर्व माझ्या मावल्या तुम्ही आहात. ज्या दिवशी ते आतमध्ये ठेवलं जातं तेव्हा बाया माणसं एकमेकाशी बोलतात. काय बोलतात सांगा लवकर सगळेजण. तुमचा विषय आहे, मी काय बोलू. बरं काय बाय बोलतो. दिवस गेले विठाला ते 9 महिन्यापासून, त्या दिवसापासून ते 9 महिन्यापर्यंत, 9 दिवसापर्यंत ते गुह्य ठेवावं लागतं. आणि मग 9 महिने 9 दिवस पुरं झालं की ते काय होतं? प्रगट होतं. पण त्याच्या अगोदर प्रगट होतं, पण ते लक्षणाने होतं. आणि नंतर जे प्रगट होतं ते प्रत्यक्ष. एकदा का बाईला दिवस गेले तेव्हापासून तिच्या शरीरावर स्थित्यंतर बदल होत जातो. आणि मग शहाणी बाईस असतं, भक्तांचा महिमा भक्ताची जाणती. तेव्हा हे गुरुगम्य जे आहे ते प्राप्त झालं हे त्याच्या शरीरावर दिसतं. विठ्ठला विठ्ठला म्हणून बापू हे गुह्य ठेवावं लागतं. नंतर ते प्रगट होईलच बरं का. पण आपण सर्वांनी त्याचा अधिकारी व्हावा हा निरोप आहे बाबांचा. साधं जीवन. विचारसरणी मोठी जी होती काही वेगळी होती. मला वाटते आपण तीच विचारसरणी डोळ्यासमोर ठेवूया, म्हणजे आपण सुद्धा त्यांच्याच अधिकाराला काय हो? पात्र हो. विठ्ठला तसं ते पात्र होता येत नाही बरं का. चिरगोटे घालून वाढविले पोट. पोटामध्ये चिंध्या घातल्या म्हणजे ते करता येईल का? प्रश्नचिन्ह आहे का? नाही. जावे त्याच्या अंशा तेव्हा. किती कठीण असेल परमार्थ, आम्हाला सर्वांना त्याचा अनुभव आहे बरं का. बाप हो. म्हणून आपला परमार्थ तो निरोप आहे. ते गुह्य ठेवा. जेवढं ते गुह्य ठेवत ना तेवढं ते असं उफाळून येतं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. जेवढं तुम्ही आम्ही परमार्थाची एक लक्षण आहे ती जेवढी दाबून ठेवूया बरं का. म्हणून ते सांगू नये.
अशी त्याची संप्रदायाची रीत आहे. सांगू नये, कोणाला सांगू नये, पण ते दिसतं. कसं बोललो, जर त्या बाईने सांगितलं नाही मला दिवस गेले तसं काही नाही, ते दिसतं. बायांच्या लक्षात येतं. पटापटा येऊ आपण आपला लक्षात घ्या. तसं हे परमार्थाचं गुह्य जे बाबाने आपल्यासमोर केलेलं आहे, तिथपर्यंत आपली भक्ती परिपूर्ण होते. तोपर्यंत आपण तो चावटपणा करायचा नाही. विठाला नवीन चावटी करू नका. आपल्याला वाटतं की मला कळतं, नाही कळालं आपल्याला. बरं का, त्यांना कळालं, आणि कळालं म्हणून ते आमच्यापर्यंत त्याने पोच केलं. बरं का, जे आपणाशी ठावे कळालं ते दुसऱ्याशी शिकवावे, कळालं शहाणे करून सोडावे, सगळ्यांना कळावं, ही त्यांची भावना होती. मग आपण परमार्थ करीत आहोत आणि आपण त्याची जोपासना करूया. जोपासनापेक्षा उपासना करूया. जी उपासना आपल्याला आपल्या लक्षापर्यंत घेऊन जाईल, ऐशी माझी उपासना नेऊन घाली निरंजना. तिथं आपल्याला पोचायचं आहे. जे लक्ष तिथपर्यंत ही संप्रदायाची रीत आहे आणि ती आपण समजून घ्या. पण उभं जीवन बाबांनी आपल्यासाठी खर्च केलं पुरं. बरं का, देह कष्टविती परोपकारे, म्हणून यावं आपण तशी भक्ती करूया, तसा परमार्थ करूया बाबा, की जेणेकरून आपल्याला तो बोध व्हावा. बरं का, भक्तीचे पोटी बोध काकडा ज्योती, भक्तीची बोध काकडा ज्योती, पंच प्राण जीव भावे ओवाळू आरती, पंचपाण जीवे भावे ओवाळू आरती, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, दोन्ही कर जोडोनी चरणी ठेवितो माता. ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, दोन्ही कर जोडून चरणी ठेवितो माता. भक्तीच्या पोटी बोध तो म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन उपरी निखिळंत बोधांतरी अहम आत्मांतरी बोध झाला. जी 9वीदा जी भक्ती आहे ती 9 महिन्याची आहे, 9 दिवसाची आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हा आम्हाला तो बोध व्हावा, मी कोण आहे, मी वासुदेव तत्वता अहम ब्रह्मास्मी, असं बोध व्हावा. आणि तो जर बोध झाला तर आपल्या मनातला जो संदेह आहे, आपल्या मनातला जो संशय आहे, तो निरसन होईल. बरं का, सद्गुरू आपल्याला सांगताय, तो संदेह संशय धरूच नको. ऐकवा शिष्या येतीचे वर्म, तो स्वयाशी ब्रह्म, हे विषय संदेह ब्रह्म धरूच नको. तो संशय निरसन आपल्याला व्हायला पाहिजे. पण तुमची आमची भूमिका कशी असावी ही महत्त्वाची आहे. भूमिकेवर फार अवलंबून आहे. बाकी गोष्टी आपण या करीत आहोत हे करावं, त्याच्याबद्दल काही शंका नाही. बरं का, त्याच्याबद्दल संशय नाही. पण जी भूमिका आपल्याला प्राप्त व्हायला ती महत्त्वाची आहे ना. हे कशासाठी आहे, हे बाकी कशासाठी आहे आपलं, ते महत्त्वाचं. हे पोरं गवळणी म्हणत होते, बरोबर आहे, त्यांचा आनंद होता. पण आपलं टायमिंगचं महत्त्वाचं आहे ना. त्यामुळं जरा लवकर हरिपाठ चालू करायचा आणि लवकर बऱ्याच गवळणी घ्यायच्या. तोंडावर आल्यानंतर कशा घ्यायच्या, बरोबर. म्हणून बाप हो तुमचे आमचे लक्षात यावं, वेळेला फार प्राधान्य आपण देऊया. का, जात्याची घडी पुन्हा नाही, पुन्हा ती घडी येणार नाही. बाबाने उभ्या जीवनामध्ये या गोष्टीला फार महत्त्व दिलं. पेणला आल्यानंतर बाबा माझ्या जवळ यायचं. 11ला आपली बरोबर फुला उडाली पाहिजे. तुम्हाला काही सांगायचं असेल ते सांगा, पण फुलं 11लाच उडली पाहिजे. म्हणजे बाबा टायमाला वेळेला काय देत होता, महत्त्व. विठाला त्यांच्या जीवनामध्ये कधी उशीर झाला नाही. हो, त्यांनी उशीर स्वीकारला नाही. आपल्याला सांगावं लागतं, उशिरा उशीर लावू नये. अगोदर झाला उशीर आणि त्याच्यात पुन्हा उशीर बरा आहे का सांगा. या गोष्टीच्या ध्यानात आपण घ्यावं.
तर आपलं एक बाजूचा परमार्थ, एक बाजूचा प्रपंच व्यवस्थित होईल. हां, हे शिकवण जी बाबाने आपल्याला दिली ते आपल्या फायद्याचं आहे. मग त्यासाठी काय असावं? नियोजन असावं. कळलं रोहिदास? त्यासाठी नियोजन असावं. काय की आपण 7ला कीर्तन बोललो तर आपला 6:30ला हरिपाठ आटापला पाहिजे. विठाला विठाला 6:30ला हरिपाठ उरकला पाहिजे. तर आपण लवकर तो चालू करायला पाहिजे. आम्ही किती लांबून आलो? एवढ्या लांबून येऊन टायमाला फार महत्त्व आहे. 1-2 पोरा उशीर झाली त्याच्यानंतर आम्ही 7:30च्या आत आलो असतो. मी 5ला धोतर लावून मोकळा होतो. राग बीग मांडू नका, लक्षात घ्या. तुमच्या आमच्या जीवनामध्ये बाबाने आपल्याला वेळेला फार महत्त्व दिलं. आणि वेळ ही गेलेली पुन्हा येत नाही. धनुष्यातून सुटलेला बाण, गेलेलं आयुष्य आणि तोंडातून निघालेला शब्द हे पुन्हा कधी येत नाही. विठाला विठाला हे आपल्याला सद्गुरू सांगतात. सद्गुरू काय आपल्याला सांगतात? तो आम्हाला काय सांगितलं सद्गुरूने? आचरण सांगितलं. आम्हाला आचरण सांगितलं सद्गुरूने, आचरण. आणि ते आचरण तंतोतंत इतकं जर आपण असाल तर ते आचरणामध्ये आपल्याला लवकर प्राप्ती आहे. थोडे आहे चित्त सहाय्य झाले. जर आपलं चित्त त्या वेळेला प्रत्येक क्षणाला आपण त्याचं जर चित्ताचं चिंतन करीत असाल तर ते चिंतन आपल्यासाठी चिंतने सरेतो धन्य धन्य काळ. बाप हो, थोडक्यात आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आजचा आपला दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आजचा दिवस काय आहे? कृतज्ञतेचा आहे. बरीच मोठा संप्रदाय आपला आहे असं नाही, बाबांनी भरपूर काय केलेलं आहे. मग बरेच संप्रदायामध्ये जसं मी नेहमी सांगत असतो, काय शेतकरी धान्य जे पेरतो, लावणी करतो, नंतर ते पसावतं म्हणजे निसावतं. जर खरोखर सगळंचे सगळं जर धान्य व्यवस्थित निसावलं तर बरं आहे का नाही? कितीतरी आनंद वाटेल का नाही? पण आपण काय असं वारावर सुटतो, त्याच्यामध्ये भात पसावलं जातं आणि मग बरीच काही पळीजणी येतं. विठाला मग ती जमा धरायची का? ती जमा धरायची का पळीन? त्याची वाऱ्यामध्ये सोडून जाते, त्याच वाऱ्याने उडून जाते. ज्या वाऱ्याने पळीन झालं त्याच वाऱ्याने ती उडून जाते. तो वारा आहे अहंकाराचा. आपल्या जीवनामध्ये कल्याण व्हावं असं वाटत असेल, वारा हा पाहिजे. हो, आला शीतळ शांतीचा वारा, आला शीतळ शांतीचा वारा, येणे सुख झाले या शरीरा, तेणे सुख झाले या शरीरा, विठ्ठला पातकांचा थारा, कळी काळाशी धाक दरारा, कळी काळाशी धाक दरारा, काळाशी धाक दरारा, कळी काळाशी धाक दरारा. रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, गोविंद वासुदेवा, नरहरी राम गोविंद वासुदेवा. म्हणून आपण हे लक्षात ठेवू. मी काय बोललो? का सगळी नाही आली ना, सगळी नाही आली ना, आली त्याच्यामध्ये काय दान आहे, वजन आहे ना. आली नाही ती पळीन जाय. विठ्ठल बाबांनी काय असं काय वहीवर टिपून ठेवलं नाही की एवढी माझी शिष्य मंडळी आहे, अमुका तमुका. काही लिहून ठेवायची काय गरज आहे? चांगदेवाचं 1400 शिष्य होतं म्हणजे लिहून ठेवलं तर काय माहिती नाही बरं का. पण ज्यावेळी अनुग्रहाची वेळ आलं तेव्हा सांगितलं चांगदेवानी, हे याच्यातला एकाला आता बळी द्यावा लागेल.
पळीन कशी उडून जाते ती सांगतो. हं? एकाला बळी दिला पाहिजे तरच आपल्याला अनुग्रह मिळणार आहे. कोणाचं नाव घ्यावं आपण? ही सगळीच अशी जर आहे तर नाव कोणाचं घ्यावं? रोहिदासचा घ्यावा का आणखी कोणाचा घ्यावा? सगळी अगदी एकाहून बळी रे. कोणाचा भ्रम आहे हा? चांगदेवाचा. बाबा तसं केलं नाही बरं का. दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्य भगवला. आपणच कष्टात गेला तोची बरं. बाबा स्वतः सर्व कार्य आपल्या डोळ्यासमोर करत होते हे आपण पाहत होतो बरं का. भ्रम होता चांगदेवाला. सगळी मंडळी चांगदेवानी डोक्यावर पासरी पसोडे घेतले झोपले. रात्रीच्या रात्रीमध्ये 1400 उडून गेले. याला पळीन म्हणतात. हो विठ्ठला आम्ही भ्रमामध्ये राहू. बाबांनी भ्रमामध्ये राहिलं नाही, भ्रमात राहिलं नाही. पण तो कोणी घेतले मोती जैसे. जी काय आज मंडळी डोळ्यासमोर जी आहे हे मोत्यासारखे आहेत, मोत्यासारखे आहेत, मोत्यासारखे. वांगी विकणारे हे आमचं लोक आहेत. भाजीवालं मस्त खातात नाही, भाजीवाला आहेत बरं का. हे वांगी विकतात. असं तराजू धरतात ना असं. आता तराजू असं सोडला पाहिजे का नको? पण ते भाजीवाले अशी तराजूच धरतात. सवय आहे त्यांची ती. मग सवय आहे तर त्यांनी सोडावं. आहे सोड ना असा. मग त्याच्यात समजतं का नाही भाजीवाला? ते बरोबर पहिला आपल्याला असं तरोजा व्यवस्थित दाखवला पाहिजे. दोन्ही पारड कसे आहेत? सारखे आहेत असं दाखवलं पाहिजे का नको? यालाच वागणं म्हणूया. विठ्ठला विठ्ठला याचा तराजू बरोबर आहे, त्याचा धंदा बरोबर आहे. ते बरीच मंडळी मेस्त्री वगैरे सगळी कामं करतात. म्हणजे गौंड्याचं पण काम करतात ना ते. हां, मग गौंड्याचं काम करायचं म्हणजे काय? त्याच्याजवळ काय महत्त्वाचं पाहिजे हे महत्त्वाचं. काय मिस्त्री पाहिजे रे? थापी पाहिजे. काय पाहिजे? ओलंबा. विठ्ठला मी काय काय बोलतो ते लक्षात असं. ओलंबा म्हणजे वागणं. प्रत्येक विटेला वागणं लावावं लागतं. विटेला वलंबा लावावं लागतं. विटेला का? हा संप्रदाय चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे. याला करतात. बाबांनी काय लावलंय सगळ्याला? वलंबा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून का बोलत तो कोणी घेतले मोती जैसे. ही मंडळी आज तिथपासून वणीपासून इथपर्यंत त्रास करत आली का? मोती आहे. ही वांगी कशी विकता येतात त्याच्यात काही नवल नाही बरं का. मोत्यांसाठी खास ते शिंपल्यातून निघालेले मोते हे नाही होय. या मोत्यांची माळा घालतात बायाना. यांच्यावरती गिलेट असतो. कधी उडल त्याचा भरोसा नाही. म्हणजे मोती असतात ते दगडावर घासलं तरी त्याला ओरिजिनल असतं. त्यांना काय घासत? ते मोती जर असतील तर ही मोती आहेत बरं का. बाबांचे आपण मोती आहोत. आणि मग ते मोती जर घ्यायचं असतील तर त्याच्यासाठी तराजू जो असतो तो काचेबंद असतो. त्याच्यामध्ये ते तराजू ते मोती टाकतात. एक बाजूला त्याचं वजन टाकतात आणि सगळे काच बंद करतात ना. बटण्याचं तो काचा उचलली जातं. असं हे मोती आहेत. विठ्ठल परमार्थ इतकं सोपं वाटतं तितका नाही. होरोर पंढरपूर करण्यासारखा परमार्थ नाही. बाबांनी आपल्या सर्वांसाठी हे केलं. पण त्यांचाच पुण्यस्मरण आहे. आपण स्मरण काय करायचं बरं का? आजच्या तिथीला महत्त्व देण्यापेक्षा त्यांनी जे आपल्या जीवनामध्ये आपल्यासमोर एक आदर्श आचरणाचं ते करूया म्हणजे पुण्यतिथी. विठ्ठला विठ्ठला. समाधान कधी मिळेल त्यांना? त्या वेळेला कृतज्ञ असावं. आज लोक का बोललो जी पडली ती गेली, उडून गेली ती. पण बाबांनी ते बेरजला धरलं नाही, पण त्यांना देव केलं. पण त्यांनी त्याचा काय केला? दुरुपयोग केला. आज तुम्ही आम्ही आपल्या जीवनामध्ये बाबांचा जो विचार आहे, आचार आहे, या सगळ्या गोष्टीला समोर ठेवून आपलं जीवन करत आहात. नेहमी काय मी गौरव करतो असं नाही. प्रत्यक्ष आहे. हे मंदिर एवढ्या लवकर झालं, वणीचं मंदिर एवढ्या लवकर झालं. अजून सद्भावना आणि नुसतं शब्द पुढं यावा. आणि त्या शब्दाला महत्त्व का? ते वचन आहे. परवा आपण बोलून गेलो. गुरुवचन वेदांत आहे.
गुरुवचन सिद्धांत आहे, गुरुवचन दादांत आहे, नेमस्तकी. म्हणून आपण हे करायचं आहे, हे कृतज्ञता आहे. आज जगाच्या पाठीमध्ये कृतज्ञ जास्त माणसं आहेत. ज्यांच्यासाठी आपण हे केलंय ते बाकी कोण करू शकत नाही. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, आपण करी ऐसे माय, आपण करी ऐसे माय, धर्मे त्यांचे देखिले पाय, धर्मे त्यांचे देखिले पाय, केले अक्षय अभय दान अभय अभय दान, केले अक्षय अभय दान दिले अक्षय अभय दान, म्हणून आलो या देशा, होतो नाही तरी भुललो दिशा, म्हणून आलो या देशा, होतो नाही तरी भुललो दिशा. तरी आपण गेलो होतो, पण आपल्याला दिलेलं दान कोणतं आहे? दिले अक्षय अभय दान. अक्षय आणि अभय या दोन शब्दामध्ये आत्म्याची अनुभूती येते. आत्मा अक्षय आहे, नैनम शिंदंती शस्त्रानी. आणि आत्म्याला भीती नाही. कळले माझं चिन्मय आत्मा, आता माझं बाई काय. ज्याला आत्मा आहे असं कळलं त्याला भीती नाही. का आत्म्याला कोण मारू शकत नाही. आत्म्यामध्ये त्या गोष्टी होत नाहीत. आत्मा आला नाही गेला, अधिष्ठानी जो संचला, अधिष्ठानी जो संचला, अधिष्ठानी जो संचला. आला नाही गेला, अधिष्ठानी जो संचला, अधिष्ठानी जो संचला, अधिष्ठानी जो संचला. आपण संगत करूया, तेथ आत्मचर्चा विशद उदंड गाती. तेव्हा आपल्याला कळेल काय. सर्व आत्मा ऐशी अंतरी जडमती झाली, संगत साधूची मद झाली, पुन्हा तिथं झालं अक्षय पदवी आली. बाप हो, आपण परमार्थ करताना आपल्याला हे कळणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी साधूंच्या, सद्गुरूंच्या, संतांच्या सान्निध्यात कृतज्ञ या भावनेने असावं, तर आपल्याला होईल. आज कृतज्ञ जास्त माणसं आपल्याला दिसतात. बरं नाही जीवन बरं का. देवाबद्दल आपण कृतज्ञ व्हावं. काय काय आपल्यासाठी तो करतो, त्याच्यापेक्षा संत सद्गुरू आपल्यासाठी करतात, हे लक्षात घ्या. आणि त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस नाही, रोजच आपण कृतज्ञ असतो. सकाळच्या रामपारी असं बसलो ना, बसल्या असं डोळं मिटायचं, आतच बसल्या हां, ते सद्गुरूंचं आपल्याला काय लागावं? ध्यान. विठ्ठला विठ्ठला तेव्हा ती ओवी घ्यायची हो प्रवचनाला, तशी नाही घ्यायची. कळलं? मी काय तुला बोलतो मग राग नको बरं का. मज हृदयी सद्गुरू पाहुणा येऊन ते तसं ध्यान लागत नाही हो. विठ्ठला विठ्ठला भ्रम असतं, वाटतं काय मी कीर्तन करावं, मी प्रवचन करावं, सद्गुरूंचं ध्यान लागावं. ही कृतज्ञता जीवनातली आहे. आज आपण सर्व मायबाप, माझी बाबांची कृतज्ञ. साधीवर आणि बरं का, उच्चारसरणी उंच होती. दाखवलं नाही कधी आपलं गुरुत्व, कधीच नाही दाखवलं. कसं होतं? जगात पिशाच अंतरी शहाणा, जगात पिशाच अंतरी शहाणा, जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो, ब्रह्मी जाणा निमग्न तो, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. दादा आज भरपूर मंडळी आहे बरं का, समाधान वाटलं. भरपूर असली तर दादा म्हणतात 9लाच आटपा. दादा म्हणते पोरांचा हरिपाठ बंद केलं, मग तुमचा
9चं पण कीर्तन आम्ही 9लाच बंद करणार. विठ्ठला सांगण्याचं तात्पर्य उपास आहेत सगळ्या लोकांची, मला पण उपास आहे ना. म्हणजे चोराचं लक्ष बॉस्क्यावर आहे का नाही खरं सांगा. नाही आता मला पण उपास बोलल्यानंतर मग 9च्या पुढं कीर्तन मग ते जमणार नाही ना, कारण भूक लागेल तसं मग कीर्तन कमी कमी होत जाईल. बरं का, असो थोडक्यात आपल्याला सांगितलं आज कृतज्ञता व्यक्त करूया. याचा अर्थ बाकी या सगळ्या गोष्टी आपल्या करायच्या आहेत, याच्यात आहे मात्र भ्रमात आहोत. विठाला माझ्या बापा आईशी भ्रांती जाईल केव्हा, सद्गुरु कृपा होईल तेव्हा. हे भ्रम आहे आपला. बरं का, काय लोक सांगतात ना, काय मांडव होता ना लग्नाला, काय लाइटिंग होती ना, त्या बाया माणसं म्हणतात काय सगळ्यांना साड्या. हो अरे म्हणूनच वाटतं लग्नाला गेल्या होत्या. विठाला लोकांचा गोंधळ झालाय परमार्थामध्ये. लोक सांगतात बाया माणसांना आमच्या दिंडीत या, तुम्हाला सगळ्यांना बरं का साड्या मिळतील. साडी मिळते म्हणून परवा काय बोललो, चिबोरी बघायला लोक आलं. विठाला खरंय का नाही सांगा. सगळ्यांना बरं का जेवण पण अशा 4-4 भाज्या आमकात. पोरे माझा म्हणते बापू लय पोटावर हात फिरतो. अरे पोटावर हात फिरतो एवढाच काढला तरी बस होईल तुम्हाला. जा विठाला. पोटावर हात 2 प्रकारचा लक्षात ठेव. त्याच्यासाठी सांगतो, पोटावर हात फिरवायचा म्हणजे काय, समाधान व्यक्त करायचा, पूर्णता जेवणी झाले. आणि पोटावर हात टाकायचा, भीक मागायची पाळी येईल. विठाला म्हणजे पोट पूर्णता जेवणी झाली असं मस्त मजा करायची. लोकांका भीक मागायची असा संप्रदाय आहे आपला. भीक मागायची पाळी नाही. दादा म्हणले हे कोण प्रेमाने देईल तर आपण घेऊ, पण मी कोणाच्या दाराशी मागायला जाणार नाही. बाबांचे माझे शिकवण आहे, कळलं का, नाही जाणार कोणाच्या दारात. जे प्रेमाने दिलं ते घेऊया. मग असं मंदिर हे आपलं स्वकष्टाचं आहे. मग मी काय सांगतो, परमार्थ स्वकष्टाचा करा. मामा येईल ना बाशिंग बांधील हे सुरेश महाराजांना सांगतो. विठ्ठल किती सुंदर मंदिर तिकडचं इकडचं. बरोबर कशासाठी बोललो, सगळी गेली बरं का ती पातला घेऊन जेऊ घेऊन. काय घेऊन होता आमका तमका. एका बाईने विचारला ना काय नवरीचा नवराचा जमला का, गेला ना खर्चा फुकट. नवरीचा आणि नवऱ्याचा नाही जमला, जीव आणि शिवाचं नाही जमलं, प्रकृती पुरुषाचं नाही जमलं, माया आणि ब्रह्म्याचं नाही केलं तर हे सगळं फुकट आहे. विठाला दुसऱ्या बाजूने सांगायचं बरं काय, आव कधीच्या काळी बरं का पोट पिकलं. हो पण ही माणसं बघायला काय म्हणतो, पोरग आहे ना, काय पोरग आहे ना, काय पोरग आहे. सगळ्या बाया पोरग कसं आहे, मस्त आहे, लय भारी पोरग, लय भारी पोरग. शाणी बाईला विचारलं पोरग कसं काय, पोरग बिरग बरं आहे, पण अजून तिच्या आशीला दूध नाही आला. विठाला काय चांगलं महत्वाचं, पोरग बरोबर आहे पण दूध नाही आला तर बाहेर डर. तिकडून दूध नाही, तिकडून सुटला नाही ना, आज्ञा आली नाही तोपर्यंत दूध नाही. हो नाही, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवे दोन्ही, श्रीपती सवे दोन्ही, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आपण या ठिकाणी येऊया. जे लक्ष बाबांचं आहे ते आपलं लक्ष सर्वांचं असं. जीवाशिवाची जडली समाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी. जी उपाधी आहे आपल्या पाठीमागं हे शरीर उपाधी आहे, आणि ती उपाधी तुम्हा आम्हाला सुटली पाहिजे तर गुरुशिवाय ती उपाधी सुटू शकत नाही. बरोबर.
मग आजचा अभंग नाथबाबांचा आहे. लहान आहे अभंग, एकदम लहान आहे, तीन चरणांचा आहे. मग तुम्ही म्हणाल म्हणूनच वाटतं एवढा टाइम करता आता विठाला बिंब तरी बचके एवढे प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे, तैशी शब्दाची व्याप्ती येणे पाडे अनुभवावी. काय म्हणालो? सकाळचा सूर्य किती असतो? बचक इतका. पण त्रैलोक्यातल्या लोकांना सांगतो बिल जास्त येईल, लाईट बंद करा. विठाला अभंग जरी लहान आहे तरी मला नाही वाटत तो आयुष्य गेलं तरी सुटेल म्हणून. लोक म्हणतात काय बुवाने अभंग सुटला, तो सुटला काय पहिला विचारा. विठाला मध्यस्थ झाले परी म्या नाही केली, आईशी जेंडी जाणीतली तो सुटला का? तो सुटेल, आपण सुटू, आपला उलटा होईल. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. परवा सांगितलं महाराजांनी आपल्या टपरी टपरी सांगितली ना. लय गिराक येतं बटाटे वड्याला, लय गिराक. रात्री 12 वाजल्यानंतर जेवतो. आपण उलट बांधलं जातो. आम्हाला सुटायचं आहे हे महत्वाचं आहे. आणि सुटण्याचा जर विचार असेल तर सोडवणारा दुसरा कोण नाही. तेथे कोण सोडविना एका सद्गुरू वाचून. विठाला निदान आपण लक्षात आणलं की सद्गुरू जर सोडत असतील तर नाथबाबांचा विचार आपण डोळ्यासमोर करूया. ते काय आपल्यासारखं नव्हतं बरं का. याच्या पत्रावळीवरचं, त्याच्या पत्रावळीवरचं, त्याच्या पत्रावळीवरचं असं आपण सांगतो. नाथबाबा हे जन्मस्थच बरं का ब्राह्मण होते. ऋग्वेदी दशग्रंथी ब्राह्मण होते ते. त्यांच्या घरात बरं का भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. आणि त्यांच्या परंपरेमध्ये ते होतं ज्या भानुदासाने बरं का पंढरपूरचं दैवत तिकडं नेलं आणि ते परत आणलं, ते भानुदास बरं का. आणि त्यांच्या कुळामध्ये हे नाथबाबा जन्माला आले. आणि त्यांनी हे सहजगत्या बाळपणी सर्वज्ञता वरित आहे. लहान असताना बरं का. म्हणून बोललो बिंब तरी बचके एवढे. लहान असतानाच नाथबाबांना बरं का हे सगळं काही पाठ झालं सहज. एक पाठी होतं बरं का. असावा त्याचा सत्वगुण त्याच्याजवळ असतं तर होतं. त्याच्यामध्ये शुद्ध सत्वगुण असावं लागतं, मग ते पाठ होतं बरं का. आता आम्ही रजोगुणी तमोगुणी माणसं आणि आमचा सत्वगुण थोडा आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे आमचं काही पाठ होत नाही. कुठंतरी असं वाटतं अभ्यास पण आपला होईल, आपली सगळी मंडळी आहेत त्यांना काही देण्या घेण्याचा विचार होईल म्हणून अभंग, बाकी काही नाही. आता 3 चरणाचा आहे तरी मला पाठ नाही होत. पाठ होत नाही याचं कारण काय, तमोगुण आणि रजोगुण जास्त आहे. त्या पोरांनी घेतल्या त्याचं सत्वगुण जास्त आहे, त्याचा पाठ झाला. विठाला तो सत्वगुण आपल्याला वाढवायचा आहे. रजोगुण तमोगुण हे जे आहेत ते सत्वगुणात आपण सर्व परमार्थ करीत आहोत, पण त्याच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण आहे म्हणून याच गुणी जगी वाया गेला. केवळ शुद्ध सत्वाचे सामर्थ्य आपण सर्व मुली म्हणत होते ना नित्यपाठ, त्याच्यामध्ये शुद्ध सत्वाचे सामर्थ्य. का म्हणे येते सत्वाचे नाही, शुद्ध सत्वाचे सामर्थ्य तो शुद्ध सत्व तो चौथा ज्ञानी सदा अद्वैत ज्याचे म्हणी, द्वैत कधी न देखे स्वप्नी जनिवनी सोहमतया. विठाला एवढं काय त्यांनी पाहिलं. शब्दार्थ कळाला तो काय शब्दार्थ. आज तो आम्हाला परमार्थ कळाले तर कोणता आहे? शब्दार्थ. वाच्यांश ज्याला म्हणतात, कळाला पाहिजे लक्षांश. त्याचा लक्षांश म्हणजे लक्षणी काय लक्षण आहे ते कळावं. त्याची करावी लक्षणा, जहद लक्षणा, हजद लक्षणा आणि भाग त्याग लक्षणा.
अशी करता आली पाहिजे साधकाने. सहज जहद लक्षणा सांगताना सांगलं गंगायाम घोषा 2 मिनिटासाठी यांच्या पाठांतर की गंगेमध्ये घोष म्हणजे वाडा आहे. गंगेमध्ये नाही आहे, गंगेमध्ये पाणी आहे. गंगेत कसा वाडा असेल? याला म्हणतात जहद लक्षणा. आपण लक्षणा करूया लक्षांशामध्ये. मग गंगेच्या काठावर असेल, बरोबर आहे, सहज म्हणतात बरं का. उसरवरून रस्ता आहे कुठं जायला? चरईला. उसर वरून, वरून नाही, विठाला लक्षणं जे आहे. तर तांबडा धावतो, रंग कधी धावतो का? घोड्यांची शर्यत लावली होती, त्याच्यामध्ये काळे होते, कुठे पांढरे होते, कुठे तांबडे होते, कुठे जांभळे होते. पण तांबडा धावतो याचा अर्थ तांबडा 1 नंबरला धावत होता. तांबडा रंग नाही, कोण? घोडा. असं लक्षण करायला पाहिजे. आणि भागत्याग लक्षण तत्व अशी या तिन्ही टाकून अहम ब्रह्मास्मी विठाला तिन्ही गोष्टी आपल्याला पद टाकायला पाहिजे बापो. म्हणून ते पुस्तक ज्ञानाने मिळत नाही, शब्द ज्ञानाने मिळत नाही. तेव्हा नाथबाबांच्या ठिकाणी ती जिज्ञासा तयार झाली. कोणती? जो प्रतिपाद्य ईश्वरू तो व्हावया लागे गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यास करणे. जर ही जिज्ञासा तयार झाली तर थांबला तो संपला. ही जिज्ञासा तयार झाल्यानंतर सगळं बाजूला टेकायला पाहिजे. कसं? झडझडवणी व्हायला आणि ये भक्तीचे वाटे लाग जिया पावशी अव्यंग निजधाम माझे विठाला विठाला. आता आपला सर्व असतं, सर्व रोज रोज काही त्याला त्रास द्यावं, बोलावं बरं की मलाच बोलतात. सर्व नाही करायची. सद्गुरूंसाठी अर्थात त्या ज्ञानासाठी सर्व करायचं नाही. त्याला प्राधान्य देऊया. अगोदर प्राधान्य त्याला, बाकी सगळं बाजूला राहू दे. ते बाजूला राहिलं तर ते कुठं जात नाही का? ते आपल्या प्रारब्धात असेल तर ते कुठं जात नाही. मग प्रारब्ध हा संसाराचा विषय आहे आणि प्रयत्न हा परमार्थाचा विषय आहे. आणि प्रयत्न आपण एवढं करावं का निघावं कसं? झडझडून व्हायला. आणि जायचं बाबांचं पुण्यस्मरण आहे. लोका काय म्हणलं ते किती वाजता फुलं टाकतात? तर म्हणजे 4 वाजता 4:30 असतात फुलं. मग ते नेमकी 4 वाजताच आली, फुलं टाकली म्हणजे निघून गेली. अशी पण पडलींज असेल काही विठाला काय फुला टाकायचंय? ही फुला टाकायचे मना मोगरा अर्पुनीश्वरा मन हा मोगरा अर्पुनीश्वरा पुनर्पि संसारा येणे नाही, संसारा येणे नाही, पुनर्पि संसारा येणे नाही. हे देऊया तन मन धन करा गुरुसी अर्पण, 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 करा गुरुसी अर्पण. म्हणून मला या संप्रदायाबद्दल बोलता येणार नाही. त्यांनी मन पण दिलंय, तन पण दिलंय आणि धन पण दिलंय. एवढं नाही बरं का. परवा आपण सहज काय बोललो लक्षात आलं ना? बाबांच्या सदऱ्याला खिसा नव्हता. आपल्या या इतर संप्रदायाचा विचार मांडला तर चोर खिसा आहे विठ्ठल. काय कशासाठी बोलतो लक्षात घ्या. आपण हे आदर्श घ्यावा. जसं आलं तसं बाबांपर्यंत पोचतं, जसं आलं तसं. मध्ये काळा बाजार नाही हो. तर आम्ही ते परमार्थ इथपासून तिथपर्यंत, मुंबईपासून गोव्यापर्यंत एवढा मोठा गंध लावतो आणि मधल्या काळा बाजार करतो का नाही? हो बोल. डबल पावते छापतो का नाही? हो बोल. विठाला विठाला विठाला. तो फळ माझ्या बाबांना लागेल बरं का. तुम्ही कर्म कराल, बिल आमच्या नावावर येतं.
आपला विषय नाथबाबांना वाटलं की ह्याच्यात कुठं दिसत नाही ते कोणतं ते ज्ञान पैगा बरं ते ज्ञान नाही हे आहे म्हणून पोटावर हात फिरवलं हे ज्ञान आहे हे नाही हे पोट भरायची विद्या तीस म्हणून सद्विद्या त्याच्यात काय नव्हतं अरे प्रारब्धेची भरे तो पोट तू का करीडा हे भर दाना दाना मेली काय खाणेवाले का नाम ह्याचा काय करता काय चिंता करायची या पोटाची नाही आज आम्ही परमार्थाचं अधोपतन झालं आणि आम्ही आमच्या संप्रदायाचा विचार करताना कधी कधी बाबा नाराज होता काय या पोरांना करावं बरं का वाटतं कळवळा येतो बरं का जर आपण आपली पायरी सोडून जर तिकडं गेलो तर ठरलेलं आहे अधोपतन आणि त्यांच्या पावलावर पावलं टाकलं तर आपलं ऊर्ध्वगती आहे तेनेची 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 पंथे चालू जाता तेनेची पंथे चालू तेनेची पंथे चालू तेनेची पंथे चालू जाता न पडे कोणता कोठे काही पडे गुंता कोठे काही न पडे कोणता कोठे काही पडे गुंता कोठे काही येण्याची पंते चालू जाता येण्याची पंते चालू जाता तेरेची पंथे चालू तेरेची तेरेची पंथे चालू जाता ऐश्वर्य संपन्न आपण सगळी नामधारक मंडळीत बाबांचा आशीर्वाद श्रीमंत आहोत भरपूर श्रीमंत काही कमीच नाही आपल्याला का कमी नाही तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकतात त्यांना बाकीच्यांना भीक मागाची पाळी आली का पावलावर पाऊल पडत नाही विठाला बाबांचा आशीर्वाद जो आहे जयांतरी भगवंत अचल राहिला निवंत तो स्वभावी जे बोलत ते ब्रह्मनिरूपण सहज बोललो बरं जा जा बोललं त्याच्यात लोकांना समाधान जा म्हणजे आपलं कल्याणच आजपर्यंत ज्यांना बाबांचा अनुभव आला जा कल्याण सहज दादा बोलले तो करा अरे किती दिवस खाडीत जाशील रे विठ्ठल याचे विसाट शब्द सुखे म्हणून येते वेद वडणी आणि आंबेकर जास्त लांब नाही हो मधी 1-2 डाग आहेत शेता वडणीशी येईपर्यंत हाची ने माता न फिरे हे बाबांचं लक्ष नाही हो विठ्ठला मागं नाही फिरायचं का आपल्याला कळावं आपलं नाथबाबांना त्या ज्ञानामध्ये हे कळालं नाही ते ज्ञान बरं का कळे आकळे रूप ते ज्ञान होतं ते ज्ञान कोणतं नानाशास्त्री पठेन लोको नाना दैवत पूजनम आत्मज्ञाना विना पार्थ सर्व कर्म निरर आत्मज्ञान आहे आणि ते आत्मज्ञान परवा त्या पोऱ्या बोलला तुम्हाला काय पाहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान काय बोलला तो लक्षात नाही राहिला अंधार कोठडीमध्ये माऊली अंधार कोठडीमध्ये दिवा पेटता आहे आणि त्याच्यावर टोपली ठेवलेली आहे त्या दिव्याचा आपल्याला शोध कसा घेता येईल असा त्या पोराला प्रश्न केला होता तो म्हणतो तुम्हीच सांगा मग तुला सांगून काय केला मी विठ्ठल हे ज्ञान पैका बरोबर सांगा ना काही करता
का नाही रोहिदास प्रक्रिया रे? काय बोललो? अंधार कोठडी म्हणजे एवढा अंधार आहे, त्याच्यामध्ये दिवा पेटलेला आहे, त्याच्यावर टोपली ठेवलेली आहे. आपल्याला तिथपर्यंत कसं जाता येईल? गोरोबिन कौ न बतावे विठाला विठाला. त्या सद्गुरूने आपल्याला सांगितलं, बाबा तू आता हा दिवा घे. कोणता कोणता? पोरा सांग ना कोणता दिवा? आता बघा असा तारा. अरे सांग तरी, याला सांगून 2 दिवस मोकळा झाला. लय पोटातला सांगतो, माझा वाटते या सांगतो तो आई बिकतं, पण चोराचं लक्ष बॉस्केवर त्याचा. म्हणजे चोरबीर नाही तो, पण लय पाठीमाग असे त्याचे व्याप आहे ना, त्यामुळे तो बापूंच्या समोर असतो खरा नुसता शरीराने, पण लक्ष सगळा तिकडं असतो. सांग 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 लवकर, सांग लवकर. अरे परोक्ष ज्ञान विठ्ठला. परोक्ष ज्ञान सद्गुरूंनी जे दिलं ते घेऊन निघायचं. म्हणजे तो दिवा घेतला, बरोबर आहे. आणि त्या दिव्याने आपण तिथपर्यंत पोचलो. आणि तो दिवापर्यंत पोचल्यानंतर ती टोपली दिसली, ते खरं आवरण आहे. कोणतं? अहम ब्रह्मास्मी हे खरं आवरण आहे. मग ती टोपली काढली, मग तो दिवा आपल्याला दिसला. कळलं? ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती विठाला. आपल्याला प्रश्नचिन्ह तो आहे, माऊली काय आता कशाने बघितला? आता जो टोपली खालचा दिवा कशाने बघितला? टोपली खाली, आता टोपली काढली आणि दिवा पेटता तो बघितला, तो कशाने? अरे त्याच दिव्याने बघितला. पाहावे आपणाशी आपण, आपल्याला आपण बघायचं. ते ज्ञान पैगा भरवे विठाला. म्हणून त्याने त्या एवढ्या गोष्टीचा त्याग केला नाथाने अल्पवयामध्ये. आणि ते जसं आपण बोललो झडझडून वयला. बघितलं नाही, चला जाऊया बाबांक, जाऊया वणीला, जाऊया चरायला, जाऊया. मागं पुढं विचार केला, लहान या वस्तुस्थितीचा विचार केला नाही. जो काय मिळवलेला जे अज्ञान आहे त्याचं अज्ञानात काही नाही, हे तत्व घेऊन जाऊया. याच्यात माझं समाधान झालं का? दर्शनी समाधान अतिजैश. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. ते दर्शन व्हायला पाहिजे बरं का. कसं कसं? समाधान ते दर्शने, समाधान ते दर्शने, समाधान ते दर्शने, समाधान ते दर्शने. होय सद्गुरु कृपेने, 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 होय सद्गुरु कृपेने. भरपूर शाब्दज्ञानी पंडित होतं, आज पण आहेत बरं का. आज पण लोक म्हणतात मी माला घालू काय? प्रवचन करणारे लोक म्हणतात मी माला घालू काय? घाल ना बाबा, तुझा वाटोला कर, तुझ्या पण आमचा पण होईल ना. विठाला माझ्या बाबा. उगाची सोंगा आपण करू नका कधी बरं का. अपेक्षा करू नये अधिकाराची. बाबाने अधिकार दिला, त्याचं काही वेगळं कारण आहे. एवढ्या मोठ्या संप्रदायाची जबाबदारी म्हणून दिला. अधिकार नाही, जबाबदारी दिली. आणि ती जबाबदारी आजपर्यंत जशीच्या तशी आहे. काय बोलले रोहिदास? आता हे तुम्ही बघा बरं का. तुम्ही बघा म्हणजे तसंच बघा. हो, तो सूज बघा, तो सूज बघा, बदल काय करू नका. विठ्ठल नाही तर याच्यात जमली त्याच्यात अर्धी होतील. जमवली मिळवली मांदी याच्यात अर्धी होतील. ते आता आपल्याला सांगायचं लक्षात. पैठणवरून देवगिरी किल्ल्याकडे निघाले. त्यांना कोणीतरी सांगितलं तिथं गुरु आहेत. बाकी शब्दज्ञानाचं भरपूर होते बरं का. गोष्टी सांगता असा ना तसा ना तसा काही तर आजची की माझ्या भाषेत जरा माझं टोन लई फाटका हो.
नाल गळला नाही ती पण लोक गुरु व्हायला लागली. विठाला विठाला मी तुला समजून सांगतो, अरे तुझा बघ अगोदर खिसा पाकिट सांभाळ, लोकांना कुठं चाललंच करायला. पण ज्ञान त्या पुस्तक ज्ञानातून झालंय परोक्ष ज्ञानी. हे गुरु नव्हे ती, हे गुरु नाही. गुरु त्यानं म्हणावं फोडोनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची सद्गुरु माहीर अनाथांची. बाह्य गोष्टीचा विचार नाही करायचा, त्यांच्याजवळचं ते लक्षण पाहूया बरं का. म्हणून त्यांनी एवढ्या सगळ्याचा त्याग केला, त्या ज्ञानाचा त्याग केला, या लोकांचा त्याग केला. आणि समोर देवगिरी किल्ल्याकडे निघाले. वरून आता गुरु होते ते हातात तलवार होती, पाठीला ढाल होती आणि सरमजा सरदारकीचा वेश होता. घोड्यावर आरूढ झालेले होते आणि एकमेकाकडे एकमेक बघितल्यावर त्या पोरा त्या दिवशी बरोबर काय नजरेनी नजरेशी खुणेनी खुणेशी बाणावे. घोड्यावरचं बरं का होतं ते म्हणतं बाबा एवढा उशीर लावायचा, तुझी मी वाट बघित होतो. विठाला अशी नजर व्हावी, नजर बरं का, असा नजरक्षेप पडावा. एका नजरेमध्ये ओळखला अधिकार म्हणून मगाशी बोललो, कोणाला तरी सांगावं नाही. घोडं मागं फिरवलं, एकनाथ महाराज म्हणतात ह्या कसं काय, मला कसं ओळखलं. समजलं मगाशी तुम्हाला कसं ओळखलं. बाईला बाळ झाल्यानंतर ओळखायचं का नाही, काय समज. बाईला 9 महिन्यानंतर बाळ झालं, बाईला समजायचं का नाही. ते शरीरामध्ये 9 महिन्यामध्ये परिवर्तन होत जातं, तेव्हा बाया म्हणतात. सगळं फोडून सांगू काय, विठाला तसं खुणेनी खुणेशी बाणावे. जनार्दन स्वामींनी समजलं कोण आहे, कोण आहे, कोण आहे. पूर्वसुकृताचा पूर्णाभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे, सद्गुरूचा तोची जाणे, दास सद्गुरूचा तोची जाणे. त्यालाही समजेल. बाकीचं तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शाणे, नाही कोणाला समजणार. समजलं बरं का, 2 बाजूने आणि आतमध्ये नेलं बरं का, आणि मांडावर बसवतात ना आपल्याला. आणि सहज नजर टाकली बरं का. नजर टाकल्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर लोकदली नादी लागली समज. काय अधिकार आहे. मी परवा पण आपण बोलू, एका हाताने टाळी नाही वाजवत, कळलं. दोन्ही हात ज्यावेळी त्याच अवस्थेतून त्या ताकदीने येतील तेव्हा त्याच्यातून जो आवाज प्रगट होतो तो आवाज आहे. तसं इथं जर दोघी गोष्टी व्यवस्थित आहेत, शिष्य जे आहेत ते नाथ बाबा आहेत आणि अधिकारी जनार्दन स्वामी आहेत, त्यांच्या बाह्य अंग का बघायचं नाही. ते सैनिक होते, किल्ल्याचं रखणदार होते, पण ते ज्ञानी होते. हे सुद्धा ओळखलं का, ओळखलं बरंच वेळ होईल आपल्याला. सांगा, गहिनीनाथ ज्या वेळेला त्या दरीमध्ये होते त्र्यंबकेश्वरला, आणि वाघाने डरकाळी फोडल्यानंतर निवृत्तीनाथ तिथून गेले, आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर मगाशी जसं बोललो काय की गाढ त्या गुहेमध्ये काय असतो, अंधार होता. पण तिथं अंधार नव्हता, तिथं काय होता, प्रकाश होता. का, सर्वाघटी वसे तो आत्मा प्रकाश. सर्वाघटी वसे तो आत्मा प्रकाशे, प्रत्यक्ष महादिसे गुरु कृपा, प्रत्यक्ष महादिसे गुरु कृपा. हे शरीर तेजोमय झालं. तिथं निवृत्तीरायाने विचार केला, अरे अंधार कोठडी आहे ना, इथं प्रकाश कसा काय. तेथून त्यांच्या लक्षात आलं, जे प्रकाशमय आहेत तेच सद्गुरू असतात. तेच प्रकाशमय अंधारातल्या लोकांना काय नेतात, प्रकाशाकडे घेऊन जातात. आपण आणली माणसं, अंधारातली माणसं प्रकाशात कुठं जाऊ.
तो प्रकाश पाहिल्यानंतर त्या प्रकाशातून आवाज आला, अहो एवढा वेळ लागला तुम्ही, लवकर यायचं ना, मी थांबलोय तुमच्यासाठी. निवृत्तीला म्हणतो, अरे कसं काय, या 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 या. बघितलं तर असं पाणी काळं काळं दिसत होतं ना. जेवढं पाणी काळं दिसतं ना तेवढं आपण समजावं हे काय जास्त खोल आहे. आपलं तसं नाही ना, उथाल पाण्याला खळखळाट फार. वरचं पाणी असतं त्याच्यामध्ये चटकन आपल्याला समजा नाणं बिणं पडलं तर खालचं दिसतंय. मग गडद काळं दिसले म्हणते, या या. काय असेल तो सांगा, पूर्वीचा तो दोरा उगवेल. या बोलल्यावर त्या ठिकाणी तयार झाला काय, विश्वास. कोणता, दृढ विश्वास. अभंगाचं पहिलं चरण. गुरु परमात्मा परेशु, 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 गुरु परमात्मा परेशु. ऐसा जाता दृढ विश्वासू, ऐसा जाता दृढ विश्वासू, दृढ विश्वासू, दृढ विश्वासू, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला. ऐसा जाता दृढ विश्वासू, ऐसा जाता दृढ विश्वासू, दृढ विश्वासू, दृढ विश्वासू, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला. ही बाबांची श्रीमंती आहे. किती तरुण आहेत तसं मस्तपैकी. म्हणून मगाशी बोललो का, ही पळंजी नाही हो. पळंजी तशी दिसायला बरी असतं हो. दोन्ही दिसती सारखी आणि वरमजानी तो पारखी. पळंजी आमचीकडचा शब्द आहे हो तो. शिवाजी महाराज आमचीकडचं पळजी म्हणजे भाताचं आणि त्या पळजीमध्ये काय फरक नाही बरं का. पण त्या पळजीमध्ये दाणा नसतं. कणेविण सोपटे कणशी लागले असे असतं ते. काही नाही उपयोगाचं. ते वाऱ्यावर होतं. एवढाच तरुण पोरं माझी आहेत. दादा नेहमी म्हणतात माझी पोरं किती सुंदर आहे. चांगल्याला चांगलं म्हणणार आम्ही महाराज आहोत. आम्ही असं महाराज नाही 5 रुपये घे ना पाटली नाही बोलायला. आम्ही नाही हो विठाला आम्ही काय कोणाचे खातो रे. आमचं काय कोणाला कोण या पोराला पण मागं पुढं नाही करत नाही. तर माझ्या वलब्यात असेल तर हो, माझ्यात काय फरक नाही. आपला विषय काय सांगितला, गुरु परमात्मा परेश. 2 दृष्टांताचा विषय आहे, जवळचा आहेत पण तो आला विषय पटकन माझ्या समोर. सांगा ये ना.
माझा शब्द करी पुढारा तैसाचे मगर ये ना. पाणी तर काळ दिसते, म्हणजे किती खोल असेल, पण काय आहे दृढ विश्वास. कशावरून विश्वास? तर त्या अंधार कोठणीमध्ये प्रकाश होता, प्रकाश होता. आणि दिवा तर लावलेला नव्हता, पण ते शरीर काय होतं? प्रकाशमन, सूर्यासारखा तेजस्वी असं प्रकाशमन. कसं कसं आहे? कसं होतं? सूर्याचं लक्षण कसं सांगितलं पश्चादयानामध्ये? मग नुसतंच प्रसाद म्हणतो काय? चंद्रमे जालांशन मार्तंड जे, आता तुझ्या कानाखाली लावून देतो विठाला. मार्तंड जे तापहीन, म्हणजे मार्तंड या शब्दाचा अर्थ सूर्य, पण ताप नाही. यात सूर्याचा काय असतो? ताप आहे. चंद्रमे जे आलांछन, चंद्र आहे बरोबर, पण त्याला डाग आहे. माझ्या बाबाला लावून दाखवा विठ्ठला. उभ्या आयुष्यात कोणी डाग लावून दाखवा. आमचं आता कीर्तन झालं, तांबाखू आलं, म्हणजे काय एवढा त्या बुवानी सांगितला? आई चुना विठ्ठला सांगा ना. ते शरीर प्रकाशमन आहे आणि त्यांनी अंधारात दिवा नसताना सगळीकडे पाहिलं. ही लक्षणा केली कोणी? निवृत्तीरायानी. आणि त्याच्यावर अनुसंधान केलं. या जगामध्ये प्रकाशमान कोण आहे? परमात्मा आहे. तो परिश्व आहे, पण तो कोण आहे? गुरु आहे, विठ्ठल. आणि तो नुसताच नाही बरं का, हृदयी परमात्मा नांदे परिपूर्ण. हृदयी परमात्मा नांदे परिपूर्ण. परमात्मा नांदे परिपूर्ण. हृदय परमात्मा नांदे परिपूर्ण. तो शिव सनातन पूर्ण ब्रह्मे. तो शिव सनातन पूर्ण ब्रह्म. तो शिव सनातन पूर्ण ब्रह्मे. तो शिव सनातन पूर्ण ब्रह्म. जीव तो गुंताला विषयाचे लक्षी. 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 गुरु परमात्मा परेशु. त्यांच्या त्या संपूर्ण शरीर तेजोमय आहे. व्यवहारातून सांगितलं, आता समोर दिसता का नाही सगळी माणसं? मस्त आहे. कशामुळं? कशामुळं गुरुजी? कशामुळं गुरुजी? कशामुळं ही सगळी माणसं दिसतात? कशामुळं? शाबास. आतमध्ये आत्मा आहे म्हणून ही सगळी माणसं दिसतात. हा बाबा निघान गेल्यावर हा बाबा त्यातून निघाला आणि मग त्या प्रेताला एवढी लोक सजवतात ना, बाबा 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 बाबा. आणि ते पोरग पण असं गोरं गोमट नव तरुण होतं चांगलं बरं का. ते गेलं बाबा बाबा. काय ना तेज होता ना, तेज. बाया माणसात बरं का माहीत, त्याला एवढा तेज होता ना, काय करावं? लग्नालाच न्यावा. मग लग्नाला न्यावा काय? कळलं आपल्या लक्षात आलं बरं का. तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये आणि नांदतो त्यांच्या नादे तया घरी.
पाय टाकलं या पहिला याला म्हणतात परोक्ष ज्ञान. कळलं? अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी दृढ काय पाहिजे? विश्वास. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. जमेची बाजू विश्वासच आहे. आपला आपल्या स्वतःवर विश्वास नाही तर काय. संतांची पायी हा माझा विश्वास. कितीतरी भारी आहे बरं का. कोण आहे विश्वास? विश्वास तो देव विश्वास तो देवा, विश्वास तो देवा, विश्वास तो देवा, म्हणून धरिला भाव, म्हणून धरिला भाव, धरियेला भाव म्हणून धरियेला भाव, म्हणून धरियेला भाव, म्हणून धरियेला भाव. विश्वास टाकू नको कोणावर. वेळ आपला संपत आला. विश्वास कोणावर टाकू नको, विश्वासात घ्या. आज या संप्रदायाची आदिनाथ संप्रदायाची धुरा गैनीनाथांकडून निवृत्तीरायांना द्यायची आहे. मग ते विश्वासाला पात्र आहेत का हे पाहिलं. विठ्ठला जर तिथं गुरुजी शरीर भाव असतात तर मनात विकल्प आला असता काय की मी या पाण्यावर पाय टाकला तर मी खीर खाली तर बुडगा घरी, म्हणजे मी बुडेन. पण विश्वासाला पात्र तर दृढ विश्वास असल्यामुळे ते जे आरती सांगत असेल तर मला पाऊल ठेवायला कोणता हरकत नाही. आईचा ज्याचा दृढ विश्वास. आज आपण ही सर्व विश्वासाची माणसं आहोत. असतील थोडी, भरपूर मला एवढे आहेत बरं का. मी स्वामी माझ्या पोराला नेहमी सांगतो बघ कसा विश्वास आहे तो. अजूनपर्यंत कधीच धक्का लागला नाही. आज बाबांची ओळख झाली 1982 सालापासून आजपर्यंत मी या संप्रदायाशी बाबांनी संलग्न केलं. परवा बोललो मांडीवर घेतलं मला का. त्यावेळेस सुद्धा बाबांनी माझ्यावर काय टाकला? विश्वास. तुम्ही आम्ही सर्वांनी या सद्गुरूंच्या वचनाला विश्वासाला काय होऊया? पात्र होऊया. आईसा ज्याचा दृढ विश्वास. काय विश्वास? तर गुरु हे परमात्मा आहेत आणि गुरु हे परेशु. परा पच्यंती मध्यमानी वैखरी. चार देहाच्या वाणी चारी. सूक्ष्म दृष्टी विचार करी धन्य तो साधू. चार वाणीच्या पलीकडे गेलं त्याला म्हणू परेशु. हा, चार वाणीच्या पलीकडे म्हणजे देहाच्या पलीकडे गेले त्याला परेशु म्हणावं. सोपं नाही इतकं ते. आपण इथंच थांबलेलो आहोत. कुठेशी? स्थूळ देहाजवळ इथंच थांबले. म्हणून 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 काय? म्हणून काय? म्हणून काय? अनंत वाचाळ परंती बरण, अनंत वाचाल भरती बरण, अनंत वाचाळ परंती बरण, अनंत वाचाल भरती बरण. त्या कैसा गोपाळ पावे हरी, कैसा गोपाल पावे हरी, कैसा गोपाल पावे हरी. तोंडीला म्हणजे काहीतरी बोलावं माणसाने. बोलायचे बोले जेने बोले विठ्ठल डोळे. बोला बोलणे बाबांवर आज आपण एवढा विश्वास टाकला याला कारण काय? दृढ विश्वास. निवृत्तीरायाने दृढ विश्वास दिला का? त्याचं कारण ते शब्द कसं आहे? साच आणि मवाळ. मिटली परी रसाळ, गोड जैसे कळलोल अमृत. ये माझ्या बाबा ये ना. कोण बोलतात ते?
परेच्या पलीकडचं बोलणं त्यांचं आहे, ते अलीकडचं नाही. म्हणजे 4 देहाच्या पलीकडं गेलं तो परमात्मा आहे, तिथपर्यंत आपल्याला पोचाय. कुठं कधी काय कुठपर्यंत जायचं, कुठं 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 कुठे हे ढाटावकर कुठपर्यंत जायचं, कुठपर्यंत जायचं. अरे लांडरपर्यंत. उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत, उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट देत, पांडुरंग भेट देत, पांडुरंग भेट देत. एक सुटते ती उन्मनी मन जे मुरे मग जे उरे ते तुकारी शिविना, त्याला परेशो म्हणतात. जिथं मनाची नखी न लगे, तिथं मन नाही, बुद्धी नाही, काही नाही, असा जो परमात्मा परमेश्वर आहे ते माझे कोण आहेत? गुरु आहेत. आणि त्यांच्यावर माझा दृढ काय आहे? विश्वास आहे. आणि त्यामुळं त्या पाण्यावरून सहज पलीकडे गेल्यावर बसवलं आणि कृपा कटाक्ष न्याळे. तेव्हा हा संप्रदाय इथपर्यंत आपला आला. तेच नाथ बाबा त्यांच्या समोर बसवल्यावर ताकद होती. मग अशी का बोलू, एका हाताने टाळी वाजत नाही. सहज बजवल्याबरोबर नाथ बाबांना त्या क्षणाला पूर्ण देहाचा काय पडला? विसर. बरं का? हो, विसर पडल्यावर देहाची जी अहंता आणि देहाची अहंता आणि पुढं ममता दोन्ही काय झाल्या? दूर गेल्या. धन्य गुरुकृपा झाली. अहंता ममता दूर केली. बापू, हे विश्वासाचं काम आहे. आणि तो विश्वास जेवढी असेल तर ज्यांचा विश्वास एवढा सद्गुरूंच्या चरणावर, सद्गुरूंच्या वचनावर, देवाच्या वचनावर, गुरूंच्या वचनावर असेल तर ते उलट फिरलं. ते उलट फिरलं बरं का. आपण सद्गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवला, तंतोतंत विश्वास, दृढ विश्वास, मधी नाही बरं का. आता वेळ आपला संपत नाही, सांगू. विश्वास ठेवला, मग ते उलट फिरलं फळामध्ये. अभंगाचं दुसरं चरण. देवतयाचा अंकिला, 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 देवतयाचा अंकिला. स्वय संचला त्याचे घरा, स्वय संचला त्याचे घरा, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, स्वय संचला त्याचे घरा, स्वय संचला त्याचे घरा, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला. फळ सांगितलं. फळ देव तयाचा अंकिला. कोणाचा राहायचा असं? कोणाचा? बरोबर आहे ना. देव तयाचा म्हणजे कोणाचा? कोणाचा सांगा पटकन. कीर्तन ज्यांना कळालं त्यांनी सांगा. आपल्या घरचे आहेत म्हणून विचारतात. काय बोललो? अण्णा कोणाचा? मला काय विचारलं बरं का. एवढ्या संप्रदायाने तुमच्यावर विश्वास ठेवलाय विठ्ठल. दरवर्षी बदलतात बरं का. खजिनदार दरवर्षी बदलतात. माझ्या बाबांनी विश्वास ठेवला अण्णावर आणि अण्णांनी विश्वास ठेवलाय बाबांवर. त्यामुळे आपल्याला मरेपर्यंत काय बदलाची काही गरज नाही. विठ्ठल आपण या
या सगळ्यांनी अजून मी बोलत तर तुमच्या गणिताचं उत्तर बघायचं, माझ्या नादी लागायचं नाही. देव तयाचा म्हणजे कोणाचा? अरे सांगा गुरुजी, गुरुजी सांगा आता. गुरुजी दृढ विश्वास ज्यांनी सद्गुरूंनी टाकलेला आहे कोणता? तर माझे गुरु परमात्मा आहेत, परेश आहेत. हा विश्वास ठेवल्यामुळं तोच देव परमात्मा त्यांच्या काय झाला? अंकित झाला. समजला? विठाला त्यांनी सांगावं ना देवाने ऐकावं, त्यांनी सांगावं आणि देवाने ऐकावं. हो ते काय दादा 10 मिनिटं इकडं तिकडं भीती वाटते. विठाला त्यांनी सांगा ना देवाने ऐकावं. कधी? नामरूपी चढले चित्त त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित. नामरूपी जळले चित्त, नामरूपी जळले चित्त, त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित. नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित. लय भूक लागली का नाही? लय भूक लागली ना? पोरी समोर बसल्यात. बापू काय आपल्याला उपास सोडून देत नाही. कळलं काय बोललो ते? नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित, देव तयाचा अंकिला म्हणजे अंकित. पण नाम आणि रूप हे महत्वाचं. आपला कसं झालंय फक्त आपण नामधारक आहोतच ना, नामधारक. असं नामधारक इस्त्री मोडत नाही असं नामधारक. असं नामधारक काय करायचं ते? असं नाही. बाबा माझं स्वतः पत्रावळी उचलायचं, कळलं? बाकी गोष्टी का लक्ष देऊ नका, प्रतिष्ठा का लक्ष देऊ नका. आम्ही नामाचे धारक मेरे प्रकार आणिक, सर्व भावेक विठ्ठलची प्रमाण. बाकीच्या गोष्टी आम्हाला घेणं ते न लगे जाणावे काय गरज नाही. आम्हाला फक्त सेवा करायची एवढं समजतं. आणि ती सेवा व्यवस्थित बाबांनी सांगितली. मी सहज बोललो त्या दिवशी काय, अरे मी तुम्हाला रुपया दिला, तुम्ही मला 2 रुपये द्यायला पाहिजे. बरोबर का नाही? काय माऊली बोललो? मी रुपयाला तुम्हाला दिलं तर तुम्ही 2 रुपये द्या ना. 5 पैसे नाही ती 2 रुपये कुठं? तुम्ही मोठी भाग्यवान माणसं का बाबांनी सांगावं. 1 रुपया मागितला तुम्ही 2 रुपये देतात. विठाला त्याशिवाय हे एवढं कार्य घडतं का? काय अंकित कसं होईल? अंकित देव आपल्या होईल कधी? नाम आणि रूप यांचं मेळ जमला पाहिजे. आज आपला गोंधळ आहे, नामरूपी नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ. नाम आणि रूप यांचं ऐक्य याला नामधारक म्हणतात. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठ. मगाशी का बोललो? उठल्या उठल्या ध्यान बाबांचं लागलं बाई. उठल्या उठल्या तर उठल्या उठल्या तर चोराचं लक्ष कुठं? बॉस्केवर. काय हाय काय आहे? तुकाराम हसला बरं का, हसला का? काय आहे म्हणजे त्यांचं लोक असं विचारतात उठल्यावर, हो काय आहे म्हणजे आता मेनू काय आहे? मराठी नाही बोललो. अंगो बिंगोल ते राहू दे, द्या ते गुरुबीर ते राहू दे. काय आहे तर ती बाई म्हणते रातचं आहे ना, तसं काय नाही. कसं आपलं होईल सांगा? आपल्या समोर आपलं ध्यान आराध्याचं व्हावं लागावं.
अधिष्ठानाचा लागावं, सद्गुरूंचं ध्यान लागावं. आणि ते ध्यान लागल्यामुळं वाल्याचा काय झाला, वाल्मिक झालं बरं का. हा, ध्यान काय लागलं बरं का, मारा 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 मारा. काळांतरण ते काय झालं, उलट झालं. रामा 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 अवस्थेतून वाचेशी सद्गत जपे आधी. हा, रामा 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 करता करताना 12 वर्ष लोटली. कथा सांगायला आपल्याला टाईम काय, फुकटची कथा सांगतो, वाया व्यर्थ कथा सांडी मारून. 12 वर्ष अंगावर वारुळ आलं न त्याच्यातून ते गुरु आले त्यांचे नारद महर्षी. त्या वारुळाला कान लावलं, कान. रामा 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 पालटला, पालटूया पालटूया. काय अजपा जपाने उलट प्राणाचा, अजपा जपणे उलट प्राणाचा, अजपा जपणे उलट प्राणाचा. अजपा जपणे उलट प्राणाचा. ते कही मानाचा निर्धारू असे, मनाचा निर्धारू असे. ते कही मानाचा निर्धारू असे. उलट काम दुसऱ्या संप्रदायात आपलं आहे. वाटत तेच का नाही, काय एका जनार्दनी अर्थ उलटा, एका जनार्दनी अर्थ उलटा, जनार्दनी अर्थ उलटा. एका जनार्दनी अर्थ उलटा. जो जाणे तो गुरुचा बेटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. जाने तो गुरुचा बेटा, जो जाने तो गुरुचा बेटा, जो जाने तो गुरुचा बेटा, जो जाने तो गुरुचा बेटा. उलट करता आलं पाहिजे, उलट करता आलं पाहिजे ना. जप काय होता, मारा 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 करताना ते उलट झाले, रामा रामा. आणि ते असं अंगामध्ये भिणत गेलं तर अंगावर वारुळ आलं बरं का. आणि कान लावलं तेव्हा रामा रामा रामा. आता हे मी तोंडात नाही सांगणार हो, ते तोंडात सांगतो ते तोंडात सांगायचं नाही. काय हे माऊली, हे काय, हे काय, कसे कसे बोटानी दाखवू तुला, घे विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. असं नाही म्हणून ते आहे असं. पण ते आपल्याला जमलं पाहिजे. जमलेले तुम्ही मायबापात त्याची पोचपावती आहे बरं का. कानी जे पेरिले डोळा, कानी जे पेरिले डोळा, काळी जे पेरिले डोळात उगवले, व्यापक भरिले तोची हरी, भरिले तोची हरी, व्यापक भरिले तोची हरी. तिकडं आलं सगळ्याकडं आपल्याला दिसतं माझ्या बाबा. देवतयाचं अंकीला इथं आलो आपण. असं वारुळ बाजूला केलं तर दिव्य तेजस्पुंज मदनाचा पुतला वाळ्या संपला आणि वाल्मिक झाले बरं का. आणि केले रामायण रामादी. आणि एवढं केल्यानंतर राम जन्माच्या अगोदर तो राम कळला होता. कशामुळं, गुरुरायामुळं. राम हा कालचा सुत दशरथाचा अनंत काळीचा आत्माराम. तो आत्माराम आहे तैसा मी हृदयामध्ये. तो आत्माराम ही उपासना कळाली आणि ती उपासना नेऊन घाली निरंजना वाल्याने केली. आणि त्यामुळं रामायण सहज केलं. किती 100 कोटी एवढं केलं. कधी केलं, राम जन्माला यायच्या अगोदर सगुण राम जन्माला आल्याचं बरं. राम हा कालचा सुत दशरथ, मी बोलतो असं नाही बरं का, सुत दशरथाचा अनंत काळीचा आत्माराम. तो आत्माराम आणि कळाला. आणि त्यामुळं 100 कोटी एवढं श्लोक तयार केलं रामायणाचं. हे नंतर देवतयाचा अंकीला तेवढंच्या तेवढं श्लोकाप्रमाणे प्रभूला काय करावं लागलं, वागावं लागलं. का, वाल्याचं ते शब्द आहेत. वाल्याचा दृढ विश्वास आहे कोणावर, गुरूंवर, नारदांवर. आणि त्यांनी दिलेला मंत्र कुठला होता, मारा
आणि मारा झाला उलटा रामा, आणि त्यामुळं एवढं मोठं रामायण तयार झालं. आणि त्याप्रमाणे देवाला वागायला लागलं. देव तयाचा अंकिला. विठाला थोडीशी गमत झाली म्हणजे इंद्रजिताला मारलं. हो, आणि इंद्रजिताला मारल्यावरती भुजा होती ती जाऊन सुलोचनाच्या अंगणात पडली. अंगणात पडल्यावर धाडकन आवाज झाला. ती आता रोजचीच बाई होती म्हणून तिच्या लक्षात आलं की आपल्या नवऱ्याचं आहे म्हणून. ते भुजेने लिहिलं सांगतं, असं चरित्र वाल्याने लिहिले. ते भुजेने तुझ्या बापाने मारलं, तू इथं काय करते. ती तशीच्या तशी आली बरं का. आणि इतकी बॉम्बलायला लागली ना, शिव्या द्यायला लागली. कसा कसा माझा बापूस, असं कसं माझं चुलतं. वांढरं सगळी जाऊन सांगली, देवा ती बाई आली रणांगणामध्ये आणि बॉम्बाल ते ठोठो तुमच्या नावाने. अरे अब्जा नावाने. हो, दोघंही बंधू समोर आले बरं का. बाई काय झालं. तोबाड दाखवू नका. आहोत तुमच्या पोरीचं कपाळ पांढरं झाले, तुम्हाला काय वाटतं का नाही. काही समजतच नाही भाषा. लक्ष्मण महाराज प्रभू का बघतात. लक्ष्मण काय, अरे मला पण नाही बाबा काय समजायचं. काय बाई तुम्ही बोलता काय, आम्हाला नाही समजत. आता तुम्ही देव कसं काय झालं सांगा. विठाला मला जर भाषा समजत नसेल तर तुम्ही देव कसलं नाही. पण काय सांगा. माझं नाव सुलोचना आणि मी लक्ष्मणाची मुलगी आहे. लक्ष्मण पुन्हा देवाकडे बघायला लागला. आता त्या उर्मिलेनी केलेला रवा पण नाही मी खाल्ला. तसंच्या तसं लवकर निघालो. तुझ्या देवा माझी तयारी झाली बरं का. अरे तू कुठं चाललास, तुला कोणी सांगितलं. अरे तू कसा चाललास, मी काय वलकटी आहे. वारकरी आता निघालत ना, ते वलकटे असतात ना, त्या वलकट्या झोपायला असतात. मग एवढे दिवस माझ्यावर झोपलास तू. कोणावर, शेष्यावर. मग ती वलकटी नको, मी अगोदर वलकटी घेऊन आलं. आता बरं आहे. आता सांग आहे त्याच तसाच निघाला. मग ही सुलोचना कुठून आली हा प्रश्नचिन्ह आहे ना. लक्ष्मण म्हणतात असं काय करतं देवा, हे कसं काय माझ्या पाठीमागा लागलाय, हे कसं आहे. देव म्हणतं खरं काय ते सांग. लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे, मी शेषाची मुलगी आहे. लोक अशी काही हुशार आहेत ना, एवढी हुशार आहेत ना, नातं लावतात नातं खादीसाठी. इंदापूरला तुमची आमची कधीपासून ओळखत तुम्ही ना, त्या मागच्या सप्त्यापासून तुमचं माझा नाही परिचय. यांनी कधी त्याचा थोबाड बघितला नाही पण बरं का. आणि आपण नाही का दोघं जण एकाच पंक्तीला बसलो होतो. मग ते लाडू नाही होतं, ते रोजचं लाडू असतातच. नाही चवलीची नाही काय भाजी होती चहा पाज असं. हो अशी ओळख दाखवतील हो लोक. विठाल या दुनियावर अशी पोट भरणारी म्हणून तुम्हाला गंमत सांगतो. आता वेळ संपला पण गंमत सांगतो. अहो ते डोलवीला एक मनुष्य गेला. डोलवी सगळ्यांना माहिती, बाबांचं गाव बापूंचं. गेले ते आमचं बंधू तिथं बसलो होतं. काय म्हणलं, बापूंसारखा कीर्तन करणारा या दुनियामध्ये कोण नाही हो. कोणाचं डबो घेत नाही, काय नाही काय नाही बरं का. असं काय मस्त बरं का. बरं त्याचं बरं का जेवणा बिवणाची वस्तू गेली. सांगाय ना, विश्वास तयार केला. बापूंची माणसं म्हणून विश्वास केला, चांगलं जेवण केलं. आणि त्याने सांगितलं काय गडबडीत ना मी निघालो ना, पाकिट घरीच राहिला. मला अर्जंट पनवेलला पेणला काम आहे, 10,000 रुपये द्या. आता त्या भावाने 10,000 रुपये दिलं. बघा कसं सावध राहो. विठाला 10,000 रुपये घेऊन गेलं. आपल्या भावाच्यावर विश्वास दाखवलाय म्हणजे 10,000. मी नंतर बऱ्याच दिवसांनी गेलो. पाहुणा बराच तुमच्या जवळचा होता. का कोण होता. काय त्याने सगळं तुमचं व्यवस्थित सगळं सांगितलं, जिथल्या तिथं. हो, आणि 10,000 रुपये मी त्याला दिलं. केलात काय. आता तुमचं नाव सांगितलं ना, मग दिलं 10,000. जा आता 12च्या भावात. सुलोचना जी सांगत होती ती खरं सांगत होती, पण अशी सांगत होती. कशी सांगत होती की हा शेषाचा अवतार लक्ष्मण आहे आणि मी शेषाची पोरगी आहे. मग लक्ष्मणाची नाही काय पोरगी. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. हां बरोबर आहे. मग प्रभू आणि लक्ष्मणला आपली पोरगी आहे काय. मग आता आपण हिच्या नवऱ्याला काय करूया, जिवंत करूया. काय बघ देवतयाचा अंकिला. आता जमलं.
ते आले बरं का शेपटीवालं, लांब शेपटीवालं. हा, खेळिया माशी हनुम्या शाना, खेळिया माझी हनुम्या शाना, कोणपणे काम व्यसनी रे, तोंडपणे काम व्यसनी रे, रामगड्याची आवड मोठी, रामगड्याची आवड मोठी, लंके पेणे रे, म्हणून लंके पेणे रे, म्हणून लंके पेणे रे, म्हणून लंके पेणे रे. ऐक खेळिया तुला सांगतो, ऐक जाणून गेली रे, ऐक खेळिया तुला सांगतो, ऐक जाणून गेली रे, खेळिया तुला सांगतो, ऐक जाणून गेली रे, ऐक खेळिया तुला सांगतो, ऐक जाणून गेली रे. देवा काय चाललंय? हे आमचा खाजगी आहे, तू आज येऊ नको इकडं. नाही मी येत नाही त्याच्याबद्दल नाही, पण हे प्रमाण आहे नाथांचं. देवतयाचा अंकिला वाल्यानी जेवढं रामायण केलं त्या रामायणाप्रमाणे तू वागायचा, त्याच्या ताब्यात आलं असे ठरलं. हो, मग आता हे असं आहे का? असा श्लोक आहे का वाल्याने लिहिलाय? इंद्रजिताला मारलं आणि रामाने त्याला जिवंत केलं, असा श्लोक आहे काय? नाही, असा श्लोक नाही. मग तुला करायचं असलं तर कर. तो शब्द जो अंकिला आहे तो खोटा ठरेल, कळलं? देव म्हणतं नाही जमणार. विठ्ठल स्वये संचारला त्याचे घरा, स्वतः त्याच्या घरी आलाय. कोणाच्या? नाथांच्या घरी. विठ्ठला नाथांच्या घरी कसा आला? ज्या सुखा कारणे देव वे, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सांडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सांडोनी संत सदनी राहिला. संतांचे सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभेनार. सांगा बाबा, तो आला तो 36 वर्षे त्यांच्या घरी स्वये संचारला, म्हणजे प्रवेश केला, आतमध्ये प्रवेश केला, पण कोणाला सांगून दिला नाही. बाबा, हो नाथ बाबा, हो नाथ बाबा म्हणलं. काय मी तुमच्या का राहिलो तर काय बरं? आता वेगळंच न पोरग दिसायचं. ते राहणं कशी बघा, मस्त आहेत बाबांची वैभव. ती सगळी पोरं इकडच्या लोकांना सांगतो. समजलं? काय समजलं तुम्हाला? नाही तर डीटबीट लागायची हो या पोरांना. लिंब उतरवाशी माझी पोरं आहेत बरं का. स्वामी म्हणून वाटतं मला, लक्षात घ्या. उगाच नाही मला वाटतं सांग, त्यांच्यासाठी सांग. काय स्वये स्वतः आला, हो स्वतः का आला? तर गुरुरायांवर त्यांनी दृढ काय ठेवला? विश्वास. त्याच्यामुळे आला. कुठंतरी येणार नाही बरं का, येतच नाही. जा डोलं उगाच लोक मिटतात. आणि परवा बोलला का नाही पोरे माझा, काय डोलं मिटतात आणि मासा कधी येते असा बागळ्यासारखी लोक सगळी. विठ्ठल तो परमात्मा आला. राव दे ना मला, राव दे, राव दे ना. देऊन बरं आहे, बरं आहे पोरं. अगोदरच सांगितला, कळून घे गुरुजी, अगोदर सांगितला. काय तुम्ही सांगायचं ना काम मी करणार, न सांगता करी सर्व काम. यांना सांगितलेलं होत नाही तर मी तरी काय करू? बाय अजून तुझी याची बाटली माझ्यापर्यंत पोचली नाही हो विठ्ठल. आता तू पहिले मोज, आलगुण
ओला ओले आणि शिमगे एवढं महिने झाले तर याची अजून बाटली पोचत नाही. बहुतेक बापूंच्या गौऱ्यावरती गेलो मग वरती वतायला वरती आणील तो विठ्ठल. बऱ्याच गोष्टी आहेत बरं का. माझा पोरे मला बोलण्याचा अधिकार आहे, बाकी नाही बोलत कोणाला. बरं काय सांगायचं तात्पर्य, हा विश्वास तयार झाला आणि तो संचारला बरोबर आतमध्ये स्वये आतमध्ये संचारला प्रवेश केला. काय झालं त्यामुळं चिंता ते पळाली गोकुळाबाहेर, चिंता ते पळाली गोकुळाबाहेर, भीतरी प्रवेशला, देवे भीतरी प्रवेशला, देवे भीतरी प्रवेशला. परमेश्वराने आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर स्वये संचारला म्हणजे प्रवेश केला आणि त्या घरामध्ये, म्हणून ते घर धन्य धन्य ते संतांचे, ते धन्य झालं बाबा. आणि काम करा 36 वर्षे तिथंच राहिलं बरं का. सहज काय येतं तुला, काय येतं म्हणजे सगळंच येतं, त्यालाच देव बोलायचा. गुरुजी व्याख्या लक्षात ठेवा, ज्याला सगळं येतं ना त्याला देव बोलायचा. तर एक येतंय ना एक येत नाही ना कामाचा नाही, एका विण एक कामाने. सगळं आलं पाहिजे, सगळे येतात बरं का. सगळे येतात म्हणजे मोठेपणाचा कीर्तन नाही माझं आहे बरं का, सगळे येतात. एवढी मोठी मंदिरं बांधली तर बाहेरचं काय गवंडी आणलं नाही. मेस्त्रींचं आठवण येतं, ते तिथं होतं का नाही ते वृंदावन. असं पण ते हातवर मेस्त्रींचं ते असं झालं पाहिजे, ते अशी पालखी झाली पाहिजे, करून दाखवली विठाला विठ्ठला. असं तसं हे बाबांची एकाहून एक बळी रे, असं नाही. ही चौकट लांडरशी कशी आणली असेल हरी जाणो बाबा. अशी तळ्या मार्गे नाही आली बरं का. कशी आलशील देवाला. आता पोरे बोल का आज माझ्यावर बापू फिरलं. अस्सल सागाची आहे ती, नुसती नाही बरं का. अस्सल सागाची लांडरून एवढे लांब कशी आणली असेल सांगा. हे कशासाठी सांगतो माझे बाबा, काम आपण सद्गुरूंचं करूया. एक का बीजा केला नाश मग भुगेले कणीस. किती देईल सद्गुरू देतील, परमात्मा किती देईल आपल्या सांगता येत नाही. मग पडेल ते काम येईल ते. गवंडी पण ते सगळं आहे म्हणजे जवळ ते कापायचं, ते हे लाकूड कापायचं. बाबू कुठं येतो असं लाकूड कापायचं, मशीन कापायचं, लोखंड कापायचं, सगळी हत्यारशी येतात होय. आम्हाला लाज वाटली पाहिजे, लाज. धर्मशाळा बांधायला निघालं त्यांना विठाला विठ्ठला. 1000 वार त्यांना बोललो बरं का, तुम्ही सगळ्यांना विसरा पण यांना जर विसरलं, सकाळी 7 वाजता बरं का नाश्ता हातावर घेऊन कामाला त्या धर्मशाळेमध्ये. ते काळोख रात्री 12 वाजत तरी त्यांना भूक पण नाही लागत, ते पण जेवताय तसेच. या असले लोकांचं तुम्ही जाऊ नको रे, मी असं म्हणतोय. म्हणजे दादा म्हणतात बापू तुमच्यासाठी, मला कुठं त्या धर्मशाळेत राहायचं आहे. विठाला आमचा आकाश मंडप पृथ्वी असन मस्त, तिथं कातलावर पडलो की मस्त सुखे मी निजलो. काय ते धर्मशाळेची गरज आहे. हे कशासाठी बोललो समजा नाही लोकांना, बाळा लक्षात ठेव. कठीण आहे. शब्दज्ञान उर्दंड बोलते पण क्रिया काय करते सांगा. सगळं येतं काम, सगळं देवळाचं जेवढं काम आहे आदिनाथ संप्रदायाच्या कारागिरांचं, कलाकारांचं आहे, त्यांनी केलं बरं का. याच्यात बाहेरचा माणूसच नाही. जसं सगळी कामं येतात त्याला देव म्हणायचं, समजलं. विठाला विठ्ठला.